आज आपण कटोरी ब्लाउज पूर्ण टिचिंग मी दाखवणार आहे कटोरी ब्लाउजची आणि एकदम परफेक्ट असणार आहे। आणि त्यामध्ये तुम्हाला अगोदर काही ज्या बऱ्याच जणांच्या गैरसमजुती आहेत त्या मी तुम्हाला म्हणजे कशा असतात त्या गैरसमजुती नवीन शिकणाऱ्याला त्या माहीत नाही, पण आम्ही 25-26 वर्ष याच्यामध्ये काम केल्यामुळं त्या आम्हाला समजल्या आणि त्या ज्या समजलेल्या आहेत समस्या म्हणजे किंवा गैरसमज आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे। एकदम परफेक्ट असे हे ट्रिक्स आहेत जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये कटिंगमध्ये तुम्हाला सुधारणा करता येईल। बऱ्याचदा काय होतं, खूप मोठं ब्लाऊज असतं असं 42-45 असं मोठं जे ब्लाऊज असतं 44 साईजचं ब्लाऊज जे असतं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं की मोंढा ब्लाऊज खूप मोठं आहे, त्यासाठी आपल्याला मोंढा थोडा मोठा कापावा लागेल, पण अजिबात नाही। यामध्ये असं आहे की जेवढं ब्लाऊज मोठं तेवढा मोंढा छोटा कापावा लागतो, म्हणजे कमी कापावा लागतो। त्याचं कारण पण सांगते कमी का कापावं लागतं, आणि जेवढं ब्लाऊज छोटं तेवढा त्याचा मोंढा मोठा कापावा लागतो। त्याचं पण मी कारण या ब्लाऊजमध्ये तुम्हाला सांगते की असं का असतं, तर तेच कारण मी तुम्हाला सांगणार आहे। जेवढं ब्लाऊज तुमचं मोठं असेल त्यावेळेस तुम्हाला मोंढा छोटा कापावा लागतो, आणि ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज छोटं असतं त्यावेळेस तुम्हाला मोंढा मोठा कापावा लागतो। तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला आता ह्या ज्या समजुती आहेत ते मी तुम्हाला तुमच्या दूर करणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। आणि ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ह्या परफेक्ट अशा ह्या ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्सनुसारच आपण हे तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक जी समस्या तुमच्या फिटिंगमध्ये येते ती मी तुम्हाला सांगणार आहे, तर ती कशी। आणि हे पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगचं आहे। जे नवीन शिकत असतील, ज्यांची फिटिंग म्हणजे बिघडत असेल, छोट्या छोट्या गोष्टी असतात। मला एक कमेंट्स आली होती की मोंढ्यामध्ये म्हणजे घोळ येतो, तो काय येतो, या सगळ्याच्या याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे, पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ आहे। आणि तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या ज्या चुका होतात त्या होणार नाहीत आणि एकदम परफेक्ट अशी ही ट्रिक्स आपण यामध्ये वापरणार आहोत। आणि एकदम परफेक्ट अशी ही फिटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे, फिटिंग कशी करावी आणि कशी असते। चला सुरुवात करूया। आता म्हणजे आपण ज्यावेळेस ब्लाऊज आपलं खूप मोठं असतं त्यावेळेस ते आपण जो मोंढा असतो तो कमी का कापावा, तर आता पाहू शकता 44 म्हटलं की तुमचं 11 इंच छाती येते, किती 11 इंच अशी छाती येते तयार। आणि तुम्हाला पुढं तुम्हाला 1 ते 1.5 इंच तुम्हाला मार्जिन ठेवावी लागते। ती मार्जिन जर पकडली आणि तुम्ही जर हे पूर्ण ब्लाऊजचं मोंढा जर पकडला, तर तुम्ही जर मोंढा 5.5 वगैरे कापत असाल तर मोंढा खूप मोठा होतो आणि ब्लाऊज अजिबात बसत नाही, फिटिंग अजिबात येत नाही। तर असे जे ब्लाऊज असतील तर ते का वाढतात, कारण त्यांच्या छातीचं माप जास्त असतं आणि तुम्ही जर मोंढा कापला तर तो मोंढा खूप असा फाकल्या जातो। ज्यावेळेस आपण असं पकडतो त्यावेळेस ते मोंढा खूप असा लांब होतो। त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला मोंढा कमी कापावा लागतो, म्हणजे हा ज्या छातीचा जो भाग आहे लांबीचा तो आपल्या मोंढ्यामध्ये म्हणजे आपल्याला मोंढ्यामध्ये मोजावं लागतं, आणि मग आपली म्हणजे कमी कापल्यामुळं मोंढा बरोबर येतो। आणि तुम्ही जर मोंढा जर मोठा कापला आणि छाती खूप मोठी आहे तर मोंढ्याचं माप आणि छातीचं माप बरोबर बसत नाही, मोंढा खूप मोठा होतो। आणि ज्यावेळेस तुम्ही मोंढा बरोबर करायला जाताल त्यावेळेस तुमची छाती फिट्ट होते। मोंढा तुम्ही बरोबर करायला गेले की तुमची छाती फिट्ट होते आणि मोंढा बरोबर होतो। आणि मोंढा जर तुम्ही म्हणजे तुमचा बरोबर करायला गेले तर छाती लूज पडते। तर अजिबात ब्लाऊज तुमचं सगळं ब्लाऊज मोंढ्यावर फिटिंग फक्त मोंढ्यावर अवलंबून आहे। हा जो मोंढा आहे याच्यावरच तुमचं ब्लाऊज पूर्ण फिटिंग ह्या मोंढ्याच्या ह्याच्यावरच अवलंबून असते। गळा थोडा कमी जास्त झाला तरीही चालतो, पण मोंढा काय एकदा मोठा झाला तुमची फिटिंग अजिबात येत नाही। कितीही पुराणे टेलर असू द्या, किती तुमची त्याच्यात हे असू द्या, अजिबात येत नाही। त्यासाठी तुम्हाला मोंढा सुरुवातीलाच जे मोठे मोठे ब्लाऊज असते त्यावेळेस ते मोंढे आपले कमी कापावं लागते। आता हे किती आहे 36 साईजचं ब्लाऊज आहे आणि याचा मोंढा मी किती कापलेला आहे दाखवते तुम्हाला।
तर याचा मोंढा मी कापलेला आहे 5 इंच, पाहू शकता 5 इंच याचा मोंढा कापलेला आहे. आणि यामध्ये सुद्धा एक सांगते की गळा जर मोठा असेल, तुमचा गळा जर मोठा असेल आणि तुमचा मोंढा थोडा मोठा झाला तरी पण बरोबर म्हणजे छाती वाढते. आणि आपल्याला छाती वाढल्यामुळं आपण म्हणजे ही इथं आपली फिटिंग आहे आणि छाती गळा मोठा आहे तर आपल्याला अर्धा इंच डाऊन करावा लागतो. अर्धा इंच आपल्याला काय करावं लागतं मार्किंगला, म्हणजे ज्यावेळेस फिटिंगला अर्धा इंच डाऊन केलं जे फाकलं जातं ते आपल्याला कमी करावं लागतं. मग आपला म्हणजे मोंढा बरोबर येतो. तर जेवढं ब्लाऊज मोठं तेवढं मोंढा छोटा, हे लक्षात ठेवायचं. जेवढं ब्लाऊज मोठं तेवढा मोंढा छोटा. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जेवढं ब्लाऊज मोठं तेवढा मोंढा छोटा. या ट्रिक्सनी तुम्हाला चालायचं आहे आणि तुमचं ब्लाऊज परफेक्ट असं येणार आहे. आणि फक्त मोंढे जास्त कापू नका. कटिंग करताना परफेक्ट मोंढा कापा. त्याच्यापेक्षा थोडासा कमी कापला तर मापाच्या पेक्षा थोडा कमी कापला तरीही चालतो. नंतर आपण ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस तुम्ही मोजून घेऊन थोडासा छाटला, मोंढा थोडा छाटला, कमी आपल्याला मोंढा म्हणजे कमी पडतोय आणि छाती बरोबर आहे तर आपल्याला मोंढा कट करता येतो. पण एकदा का मोंढा मोठा झाला की तुमचं ब्लाऊज बिघडलं म्हणून समजा, त्यासाठी तुम्हाला मोंढा छोटा कापावा लागतो. मापापेक्षा 1 सूत 2 सूत कमी कापला तरीही चालेल, पण मोंढा परफेक्ट असा कापा म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. जास्तीत जास्त यावरच तुमचं ब्लाऊज अवलंबून आहे, मोंढ्याच्या फिटिंगवर. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ असल्यामुळं तुम्हाला हा पूर्ण बघायचा आहे. चला मग सुरुवात करूया टीचिंगला. आता आपण याला पट्टी लावून घेतलेली आहे कारण व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यासाठी आपण ही पट्टी वगैरे लावून घेतलेली आहे. आता ही एक मेन म्हणजे आपण म्हणजे आपली कटोरी बरोबर कशी, आपण ज्यावेळेस आपल्याला टक्स द्यायचा आहे त्यावेळेस कशी मोजायची. आता हे पाहू शकता. या ब्लाऊजचं कटोरी मोजून घेऊया किती आहे. आपली तयार कटोरी 8 इंच सोडायचं. इथं ही शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडायची. शिलाई मार्जिन इकडून अर्धा जाते आणि इकडून दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच सोडावं लागतं म्हणजे तुमचं बरोबर येईल. आणि आपली कटोरी किती आहे 5.5 आहे. तर मग तुम्हाला किती कट करावं लागेल, ते कितीचा टक सोडावं लागेल. आता इथं आपण सव्वा दोनचा आपण इथं खूण करून घ्यायची. 2.25 हे अर्धा इंच सोडलं मार्जिन, दोन्ही साईडची अर्धा इंच सोडली आणि इथं आपण 2.25 म्हणजे आपली इथून इथं ही फिक्स ठेवायची. अर्धा इंच सोडून द्यायचं आणि बाकीचा उरलेला राहतो तो टक्स राहतो. ही ट्रिक्स वापरायची. कटोरी तुम्हाला अजिबात कमी जास्त होणार नाही. आता पाहू शकता, परत एकदा सांगते. अर्धा इंच आपलं मार्जिन सोडायची, दोन्ही साईडनी अर्धा इंच सोडायची आणि आपल्याला आपल्या आलेल्या कटोरीचं आपण अर्ध करून घ्यायचं. आलेल्या कटोरीमध्ये अर्ध करून घ्यायचं आणि तिथं खूण करायचं आणि उरलेला आपला टक्स. म्हणजे ही झाली परफेक्ट आपली कटोरी मोजण्याची पद्धत. आता आपण फ्रंट जोडून घेऊया. आणि फ्रंट जोडताना अजिबात वढायचा नाही. दोन्हीही तुमचं सेम आलं पाहिजे, खाली पण आणि वर पण. आणि बऱ्याच जणांचं म्हणजे फ्रंट कमी पडतो, कटोरी कमी पडते, कधी कधी फ्रंट जास्त होतो. तर तो म्हणजे मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला अजिबात तुमचं म्हणजे फ्रंट कटोरी कमी पडणार नाही. अर्धा इंच 1.25 इंच तुमची कटोरी जास्त होईल पण कमी होणार नाही. जास्त झालेली ती आपण कापून टाकायची, पण कमी अजिबात पडणार नाही. कमी पडली तर तुम्हाला जॉईंट द्यावा लागतो आणि जॉईंट जर नाही दिला तर तुम्हाला फ्रंट कापला तर उंची कमी होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पाहू शकता मी कटोरी जोडून माझं इतकं उरलेलं आहे. आता मी काय करणार, हे थोडंसं मी हे कट करणार. म्हणजे एवढं मी कट करणार आणि माझी म्हणजे हे कटोरी जी आहे ती आता परफेक्ट येईल. कटोरी परफेक्ट येईल म्हणजे कमी पडणार नाही, अजिबात कमी पडणार नाही. आता हे आलं आपली 5.5 कटोरी आहे, हे आलं 6 पाहू शकता. इथं 6 आलेलं आहे आणि हे अर्धा इंच याच्यात जाणार म्हणजे कटोरी ऑटोमॅटिक आपली 6 येणार म्हणजे 5.5 येणार. तर ही ट्रिक्स वापरून कटोरी बरोबर करून घ्यायची. आता ही झाली दुसरी गोष्ट. आता आपण जोडणार आहोत त्याला क्रॉसपट्टी. आता बऱ्याचदा काय होतं, क्रॉसपट्टी तुमची मोठी होती मापापेक्षा.
मग ती पोटावर येते जास्त. तर काय करायचं, ज्यावेळेस आपण म्हणजे हे जोडतो, आता हे तुम्ही मोजून घ्या. ही जी कटोरी आहे ही मोजून घ्यायची. आता ही आलेली आहे तयार आपली 2.25, तयार 2.25 आलेली आहे. तर आपण काय करायचं, आता ही जी कटोरी आहे इथं आपण वर अर्धा इंच सोडणार आहोत शिलाई मार्जिन. ही अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता आपण किती आलेली आहे आपली 3.25. आपली इथं किंचित 2 सूत वाढलेले आहे. किती, 2 सूत. म्हणजे 2 सूत म्हणजे काहीच नाही. तर आपली ही परफेक्ट आपली ही कटोरी आता क्रॉसपट्टी आणि कटोरी बरोबर येणार आहे. हे मोजून घ्यायचं तुम्ही. इथं आपलं शिलाई मार्जिन येते, ही शिलाई मार्जिन आणि ही शिलाई मार्जिन सोडायची, कारण आपली तयार आपण हे मोजायचं. तुमची जर कटोरी म्हणजे काच बटन पट्टीचा जो भाग आहे मापापेक्षा जर मोठा होत असेल, मापापेक्षा जर मोठा होत असेल तर तुम्हाला या गोष्टी मोजून घ्यायच्या. आता ही किती, 2.25 आलेली आहे. 2.25 इंच आपली कटोरीची लांबी आलेली आहे. फक्त मी कटोरीचं जोडले. गळा ह्या इथून क्रॉसपट्टी आहे इथून, तर 3.25 आहे आपलं. तर आपण हे काय करायचं, हे एवढं सोडून द्यायचं मार्जिन, दोन्ही पण अर्धा इंच, आणि हे मोजून घ्यायचं. तर आपलं किती येतंय, तर आपलं आलेलं आहे 3.5, म्हणजे 1 पॉईंट सूत. ज्यावेळेस आपलं जास्तीचं येईल ना तुम्हाला, म्हणजे क्रॉसपट्टी हे कटोरीचं अंतर जर जास्त आला तर तुम्ही काय करायचं, हे थोडंसं याला आकार देऊन घ्यायचा. याला असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपली क्रॉसपट्टी जास्त मागच्या भागापेक्षा खाली जाणार नाही, एकदम परफेक्ट येईल. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ब्लाऊज मापा इतकंच बरोबर कसंही मोजलं तर आपलं ब्लाऊज बरोबर येईल, हे तुम्हाला आता किती, 6.5 आपली तयार आहे. किती आहे, 6.5 आपली काच बटन पट्टी तयार आहे. किती, 6.5. तर पाहू शकता. आता मी इथं शिलाई मार्जिन टाकली इथं, आणि इथून मोजलं ही शिलाई मार्जिन सोडून, तर बरोबर माझी 6.5 आलेली. तर तुमची कटोरी काच बटन पट्टी जी आहे मापापेक्षा का वाढती, तर हे तुमचे कारण आहेत. हे आपलं मोठं होतं किंवा क्रॉसपट्टी मोठी होती, त्यामुळे मग काच बटन पट्टी वाढती. तर ते वाढूच नाही म्हणून मी तुम्हाला ही ट्रिक्स सांगितलेली आहे की कटोरी आपली जुन्या ब्लाऊजची कटोरी मोजून घ्यायची, इकडं अर्धा इंच सोडायचं, इकडं अर्धा इंच सोडायचं. जर जास्त झाले असेल तर व्यवस्थित असा आकार द्यायचा. तर ही महत्त्वाची होती ट्रिक्स. ही ट्रिक्स वापरून काच बटन पट्टी तुमची मापा इतकीच यावी, दिलेल्या मापाचं ब्लाऊज तुमचं परफेक्ट, तेवढंच अंतर तेवढंच कसंही मोजलं तरी तेवढंच यावं, यासाठी ही ट्रिक्स वापरायची आणि ब्लाऊज तुमचं परफेक्ट शिवायचं. आता आपण पाहिलेलं आहे कटोरी वगैरे कसं जोडून घ्यायचं. आता आपण करणार आहोत ब्लाऊजची फिटिंग. तर पाहू शकता, जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे, जे महत्त्वाचं नाही ते मी डायरेक्ट कट केलेलं आहे. तर आता आपण ही डायरेक्ट फिटिंग आपण फिटिंगला वळलेलो आहोत, कारण पाठीच्या भागाला आपण अर्ध केलं. पाठीचा भाग जो असतो तो अर्धा केला, आणि ते अर्धा नव्या ब्लाऊजचा अर्धा आणि जुन्या ब्लाऊजचा अर्धा, त्याप्रमाणे आपण म्हणजे मोजून घेतलं. आता आपण सेंटर काढल्यामुळं आपल्याला समजतं की आपलं म्हणजे कुठपासून आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. जे सेंटर मधलं आहे तिथं तुम्हाला ठेवायचं आहे, बाकीचं उरलेलं तुम्हाला कट करायचं आहे. या प्रकारे आता आपण हे एकावर एक ठेवून घेतलेलं आहे, आणि एकावर एक ठेवल्यामुळं आपल्याला कळतं की कमी जास्त आहे की नाही. असेल तर कट करून टाकायचं व्यवस्थित, एकावर एक ठेवल्यामुळं कळतं. आता पाहू शकता आपण हे मोंढा व्यवस्थित असा करून घेतलेला आहे, शोल्डर व्यवस्थित करून घेतलेला आहे. आता जुन्या ब्लाऊजचं शोल्डर काढायचं, मोंढा काढायचा, आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा एकावर एक ठेवायचा, आणि जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथं आपल्याला छोटासा कट द्यायचा. म्हणजे काय होईल, आपल्याला कळेल की आपली छाती आपण कशी मोजायची आहे. तर पाहू शकता याप्रमाणे या खड्ड्यापासून म्हणजे कटपासून या कटपर्यंत मोजायचं आहे.
तर पाहू शकता या कटपर्यंत आपण मोजलेलं आहे. आता पहा आपली छाती 1.5 इंच वाढलेली आहे. छाती 1.5 इंच वाढलेली आहे कारण आपण मोंढा परफेक्ट म्हणजे करून घेतला होता तरी आपली छाती. तर यावेळेस काय करायचं, अर्धा इंच आपल्याला मोंढा छाटायचा. अर्धा इंच छाटला की ऑटोमॅटिक तुमचं 1.5 इंच वाढलेलं परफेक्ट होऊन जातं. तर छाती कमी होती. मोंढा कट केला की छाती कमी होती. ही ट्रिक्स तुम्ही वापरायची कारण ही खूप महत्त्वाची आहे फिटिंगमध्ये. कमी जास्त झालेलं लगे आपल्याला कमी, छाती जर मोठी होत असेल तर मोंढा छोटासा थोडा कट केला की छाती कमी होती. ही ट्रिक्स वापरून परफेक्ट असं हे ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे. तर पाहूया आतापर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या दाखवलेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट आता बाही लावून घ्यायची आणि शोल्डरपासून जोडायला सुरुवात करायची. तर या प्रकारे आपण बाही जोडून घ्यायची आहे. तर आता ही आपली एक बाही जोडून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची जोडून घेऊया. आणि हा खूप महत्त्वाचा फिटिंगचा व्हिडिओ आहे, याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. परफेक्ट असा हा व्हिडिओ होणार आहे. आणि फिटिंग करताना आपण नेहमी शोल्डरपासूनच बाही जोडायला सुरुवात करायची. आता आपले दोन्ही बाही जोडून झालेली आहे. आता आपण करणार आहोत फिटिंग. पाहू शकता. आणि हे उलटं सुलटं आपण जोडल्यामुळं काय होतं की आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही आणि ब्लाऊजला खूप फिनिशिंग येते. फिनिशिंग आल्यामुळं आपलं ब्लाऊज एकदम चांगलं दिसतं. तर आता पाहू शकता जिथून आपली कमरेची आपण खूण करून घेतली होती तिथून आपलं आता बरोबर आपण ही पट्टीच्या साह्याने असं हे आखून घेतलेलं आहे. आता दंडघेर पण घेतलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं, शिलाई आपली करेक्ट येते, ब्लाऊज कमी जास्त होत नाही. तर या प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायची आहे. आता या साईडने सुद्धा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. व्यवस्थित दाब टीप देऊन घ्यायची आहे. दाब टीप दिल्यामुळं काय होतं की ब्लाऊज फिनिशिंग खूप छान येते. आणि ती फक्त पाव इंच शिलाई सोडून दाब टीप द्यायची आहे, म्हणजे जागा सोडून, म्हणजे आपली आतली जी मार्जिंग असते ती दाबून जाते आणि फिटिंग एकदम छान दिसते. त्यासाठी तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. आणि आजचा व्हिडिओ नक्कीच मोठा झाला आहे पण पूर्ण टीचिंगचा व्हिडिओ आहे, महत्त्वाचा आहे. तर पाहू शकता आपण कंबर मोजून घ्यायचं आहे या प्रकारे. आता पुन्हा एकदा छाती मोजून घ्यायची. तर एकदम परफेक्ट अशी आपली छाती आलेली आहे. तर या प्रकारे तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग करायची आहे. आणि यामध्ये आपण कटोरी कशी जोडायची, कमी जास्त होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. काज बटन पट्टी, मोंढा कसा कट करायचा, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत. एकदम परफेक्ट हा व्हिडिओ आहे आणि शेवटपर्यंत बघायचा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून खूप महत्त्वाचे आणि यूजफुल हे व्हिडिओ आहेत. म्हणजे मी जसं म्हणजे गिऱ्हाईकचे ब्लाऊज शिवते तसंच तुम्हाला पण शिवता यावं ही इच्छा. असेच ब्लाऊज शिवत राहा, कमेंट्स करत राहा.